नर्मदे घाट चैत्रातल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला प्रारंभ केलेला आहे. 3:50 चालायला सुरुवात केली. नर्मदे घाट तपोवन आश्रमाचं पूर्णानंद स्वामी महाराजांच्या आश्रमात दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालो. दंडवत परिक्रमा. नर्मदे गोपालेश्वर महादेव मंदिर परिक्रमेतला अजून एक टप्पा. आता आपण सीताराम आश्रमाकडे जाणार. सीताराम आश्रमामधून आपल्याला घाटाचा रस्ता मिळणार आहे. मैयाच्या काठाकाठाने आपण त्याच्यानंतर चालणार आहोत. नर्मदे आश्रमात आम्ही प्रवेश करतो. इथूनच आपल्याला घाटाचा रस्ता आहे. पायऱ्या उतरून आपल्याला मैयाच्या किनारी चालायचं. नर्मदे सीताराम महाराज आश्रमामधून आता आम्ही निघतोय आणि आता आम्ही घाट उतरून मैयाच्या किनाऱ्याने चालणार आहे. सीताराम महाराज आश्रमाच्या पाठीमागून असा घाट आहे. अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी आपण खाली उतरणार आहे आणि नर्मदा मैयाच्या काठाकाठाने आता आपण चालणार आहे. नर्मदे हर मैयाच्या काठाकाठाने आता आपण चालतो. अनेक परिक्रमावासी ह्याच मार्गावरून चालतात. मैया वाहते शिराळू. विश्राम करण्यासाठी ही विशेष व्यवस्था परिक्रमा मार्गादरम्यान केली गेलेली आहे. नर्मदे घाट अशा पद्धतीचा एक ब्रिज आता गव्हर्नमेंटने नर्मदा मैयाच्या वरती बांधलेला आहे. ज्या ब्रिजवरून आपण मैया क्रॉस करतो. आता पाहू शकतो खाली मैया वाहते. अशा पद्धतीने मैयावरती पूर्ण ब्रिज बांधलेला आहे. आता आम्ही मणिनागेश्वरकडे चाललो. आता मणिनागेश्वरचा टप्पा येईल. मग मणिनागेश्वरवरून पुन्हा आपण गावातल्या वाटेने चालत जाणार. त्यामध्ये हनुमान मंदिर. आता पुन्हा एकदा मणिनागेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आपण गावातल्या वाटेने पायवाटेने पुढची परिक्रमा चालू केलेली आहे आणि पायवाटेनेच आपण चालणार आहोत कपिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत. नर्मदे आपण मणिनागेश्वर पासून चालत चालत कपिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत आलोय. आता कपिलेश्वर महादेव मंदिरानंतर आपण परत मैयाच्या काठावरती जाणार. घाट उतरून खाली जाणार आणि मैयाच्या काठाकाठाने आपण पुन्हा चालायला सुरुवात करू. कपिलेश्वर महादेव वरून आपण खाली उतरतो. मैयाच्या काठावरती जातो. समोर मैया दिसते. आता आपण पुन्हा एकदा मैयाच्या किनाऱ्यावरून चालणार आहोत. नर्मदे घाट. आता आपण कपिलेश्वर महादेव कडून बोट पॉइंट कडे चाललेलो आहोत. नर्मदे हर नर्मदे हर. उत्तरवाहिनी परिक्रमेचा हा मार्ग आहे. या मार्गाने सगळे कपिलेश्वर वरून पुढे बोट पॉइंट कडे चालले आहेत रामपुरा घाटाकडे जाण्यासाठी. आणि ही आपली मैया. नर्मदे हर नर्मदे हर. आता आपण नंदी घाट इथून बोटने मैया पार करणार आणि पलीकडे रामपुरा घाटावरती जाणार. हा आहे नंदी घाट. आपण आता रामपुरा घाटावरती आता सकाळचे 8:30 वाजलेले. आता आम्ही पुन्हा एकदा नर्मदा मैया पार करून अलीकडच्या तटावरती आलोय. रामपुरा घाटावरून रणछोडरायाचं दर्शन घेऊन हरसिद्धी माता दर्शन घेऊन आता पुढे परिक्रमा पूर्ण करणार. नर्मदे धनेश्वर महादेव या क्षेत्राकडे चाललेलो आहे. भगवान शिव आणि कुबेर याची तपोभूमी असलेलं हे धनेश्वर मंदिर आहे.
नर्मदे हर. आता आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आता आपण नुकतंच धनेश्वर महादेव दर्शन घेतलेलं आहे आणि आपण जिथून परिक्रमा प्रारंभ केली होती म्हणजेच मंगलेश्वर महादेव तिथे आपण जाणार आहोत आणि आपली परिक्रमा मैयाच्या कृपेने सुफळ संपूर्ण होणार आहे. नर्मदे हर.